चलो गुड मॉर्निंग. सगळ्यांना आवाज ऐकू येतोय माझा? सगळ्यांना माझा आवाज ऐकू येतोय? हॅलो, सगळ्यांना माझा आवाज ऐकू येतोय का? हो सर येतो. ओके बर. आता तुम्हाला MCQ दिलेले होते बरोबर ना? यातले तुम्हाला काय डाऊट आहे का? कुठल्या MCQचा डाऊट्स आहे का पहिल्यापासून सोडवायचे? काय करायचं? तुम्ही सोडवलेत ना? सगळ्यांनी अनम्यूट व्हा. सगळ्यांनी अनम्यूट व्हा आणि मला उत्तर द्या पटकन. हॅलो, बरं. सगळ्यांनी सोडवले असतील. हॅलो, सगळ्यांनी सोडवले असतील ना? येस सर. ओके, मग तुम्हाला कोणाला डाऊट आहे का पहिल्यापासून घ्यायचं? बरं, एनिवे म्यूट व्हा. आपण चालू करूया. बघा, आपण 1, 3, 5 असे सोडूया, अल्टरनेट सोडूया. जिकडे तुम्हाला डाऊट असेल किंवा ज्याच्यात तुमचं ज्या येत नसेल किंवा मधला जर सुटला असेल आणि जर तुम्हाला येत नसेल लगेच मला विचारा. बघा, पहिलं आहे, फर्स्ट आहे pH ऑफ ब्लड. ओके, pH ऑफ ब्लड. व्हॉट इज द आन्सर? तुम्ही आन्सर द्यायचंय, मी नाही देणार आहे, लक्षात ठेवा. सो तुम्ही इकडे आन्सर द्यायचंय. काय आन्सर येईल ते? व्हॉट इज द आन्सर ऑफ 1? पहिल्याचा आन्सर काय? pH ऑफ ब्लड. पहिल्याचा आन्सर काय येणार? राईट, आन्सर इज B. That is range between 7 to 8. Right, first answer is B. Now, त्याच्यानंतर आपण थर्ड कडे जाऊया. हे बघा, मी 1, 3, 5 असे ऑड नंबरशी घेतोय. ते घेत असताना इव्हन नंबर मध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तर लगेच मला सांगा, सर हा क्वेश्चन मला आला नाहीये, मला सांगा म्हणून. नाव तिसरं बघा, थर्ड बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन स्टार्टिंग which one are true and false. बघा, थर्ड दिलंय. थर्डचा आन्सर काय येणार बघा. आन्सर इज थर्ड. थर्डचा आन्सर, प्रोटीन्स कॉन्स्टिट्यूट बघा, प्रोटीन कॉन्स्टिट्यूट 6 to 8% ऑफ हे बरोबर आहे. त्याच्यानंतर प्लास्मा कंटेन व्हेरी हाय अमाउंट ऑफ मिनरल्स हे रॉंग आहे. थर्ड आहे ते प्लास्मा विदाउट प्रोटीन फॅक्टर इज कॉल्ड सिरम, ते ट्रू आहे. आणि ग्लुकोज, अमिनो ऍसिड, लिपिड्स आर ऑल्सो प्रेझेंट इन द प्लास्मा, हे पण करेक्ट आहे. सो ऑप्शन त्याचं बी येणार. त्याच्यानंतर फिफ्थ वर जाऊया. व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ आयर्न इन हिमोग्लोबिन? व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ आयर्न इन हिमोग्लोबिन? फिफ्थ. कुठे गेला आन्सर याचा? राईट, फिफ्थचा आन्सर येणार बी, दॅट इज Fe2. ओके, नाव फिफ्थच्या नंतर 7 बघा, लाईफ स्पॅन ऑफ ह्युमन ग्रॅन्युलोसाइट्स WBC आर अप्रॉक्सिमेटली ह्युमन ग्रॅन्युलोसाइट्स WBC
Lifespan of granulocytes. Lifespan of granulocyte. Seven. Right, 7th answer in our C, that is less than 10 days. Okay. पुढे 9 बघा. Find the correct ascending order of percentage protein of leukocyte in human blood. 9. What is the answer of 9? Find the correct ascending order. बघा 9 चा आन्सर येणार सी, दॅट इज न्यूट्रोफिल. न्यूट्रोफिलच्या नंतर लिम्फोसाइट, लिम्फोसाइटच्या नंतर मोनोसाइट, आणि मोनोसाइट ऍसिडोफिल आणि बेसोफिल. न्यूट्रोफिल सर्वात जास्त असतं, 63 to 65% असतं. सो आन्सर येणार सी त्याचं. पुढे नाव 11 बघा. 11 चा आन्सर सांगा. विच ऑफ द फॉलोइंग मॅच इज करेक्ट. कुठला करेक्ट मॅच आहे? बघा याचं बी करेक्ट आहे. करंट स्ट्रक्चर काय माहितीये का बीचं? बी स्ट्रक्चर आहे बेसोफिल, पर्सेंटेज 0.25 आणि फंक्शन सिक्रिशन ऑफ हिस्टामिन. नो 12 बघा. 13 बघा. विच स्टेटमेंट इज ट्रू फॉर WBC? No, which statement true for WBC? Right, 30th option D येतं, that is they can easily squeeze out from the blood capillaries. No. 15 बघा. The lifespan of thrombocyte is 15. Lifespan of thrombocyte is right, that is 3 to 7%. Sorry, 15 चा answer येणार C. Then 17 बघा. The following table of human ABO system blood group, the blanks first, second, third, fourth are given below. बघा बरोबर सांगा. 17 चा आन्सर फर्स्ट राईट. सो नील म्हणजे ऑप्शन त्याचा डी येतो. ओके. सो अँटीजन WBC वरती नील असतात. अँटीबॉडीज मात्र AB असतो आणि डोनर असतो O. देन नो 19 बघा. विच ऑफ द फॉलोइंग ब्लड ग्रुप इज युनिव्हर्सल रिसिपंट इन ब्लड ट्रान्सफ्युजन? एकदम सोपं आहे. युनिव्हर्सल recipient. Option is A, that is AB, blood group AB. 21. Clumping of the RBC may occur when blood of one person is mixed with serum of or blood of another person. This is due to because of 21. Option is A, that is antigen antibody reaction. Antigen antibody reaction मध्ये clumping होतं. Okay. No. The blood group AB, blood of AB group cannot be given to 21 घेतलं ना आपण, 23 घेऊया. The drop of each of the following is placed separately on 4 slide.
Which of them will not coagulate? A drop of each following is placed separately. 23. चं ए आहे. कोणी सांगू शकेल का ए आन्सर का? सगळ्यांनी दरादर हे उत्तर दिलं. व्हॉट इज द वाय इट इज ए? वाय नॉट सी? वाय नॉट डी? हा, तुम्ही ए आन्सर का सांगताय? You all of you told me you answer So- A. Huh? From serum, fibrinogens and all clotting factors are being removed now. That is called Right. serum. Right. So कोण that's बोलते why तू? it will not clot. तू कोण बोलते? Upasna. तू कोण बोलते? उपासना. अच्छा, ओके ओके. हा, येस, उपासना करेक्ट. सो सिरम म्हणजे काय? ज्याच्यामध्ये कोएग्युलेटिंग फॅक्टर नाही आहेत अशाला सगळ्याला सिरम म्हणतात. अँड सिरम विथ ब्लड सेल्स. ओके, that is called, we called as complete blood. म्हणजे प्लास्मा, सिरम, सॉरी प्लास्मा, कोएग्युलेटिंग फॅक्टर आणि ब्लड सेल्स असं मिळून सगळं तयार होतं, त्याला आपण ब्लड म्हणतो. सो राईट आन्सर इज ए. नाउ 24, 25, detection of blood group is done by agglutination test using antiserum. According to this method, if the blood show coagulation with 25th, detection of blood group is done by agglutination test using antiserum. According to this method, if the blood show coagulation, जर coagulation असेल तर 25. Option is B, that is antiserum B with blood group B. बघा, अँटीजन ना याच्यावर असतो, कशावर? प्लास्मावर. म्हणजे अँटीबॉडीज सिरम ह्याच्यामध्ये असतात, प्लास्मा मेम्ब्रेन वरती. म्हणजे आरबीसीच्या मेम्ब्रेन वरती, प्लास्मा मेम्ब्रेन, आणि अँटीबॉडीज बाहेर असतात. सो दिस इज द अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन. सो अँटीसिरम आणि अँटीजन अशी रिॲक्शन होते आणि ब्लड ग्रुप बी होतो. नाव पुढे बघा. 26. as per the RH factor was discovered by 27. Right, 27 च A येणार. No, 28 नकोय आपल्याला. 29. No, what is the answer of 29? Conversion of fibrinogen to fibrin is catalyzed by 29. That is answer is A, thrombin. Good. Which of the following statements are correct? 31. चं बघा, पहिलं आहे ना, कॅल्शियम इज दॅट इज ट्रू, करेक्ट आहे. म्हणजे त्याच्यानंतर coagulation of blood vessel is prevented during normal condition by heparin, that is also true. Now third, normal clotting involves changes of fibrinogen to fibrin by thrombin, that is also true. Blood clotting involves cascading process, हे wrong आहे. सो ऑप्शन त्याचा सी येतो. सो 31 चा ऑप्शन येणार सी. नाव 33 बघा, पुढे गेलो. 33, हा बघा, 33 भली मोठी रिॲक्शन दिली आहे. 33 चा आन्सर काय येणार बघा. इंज्युअर्ड सेल. इंज्युअर्ड सेल पहिलं तयार करणार थ्रोम्बोप्लास्टिन. ओके,
त्यानंतर ते सगळं एकत्र आलं की प्रोथ्रोम्बिनेजचं कन्वर्जन थ्रोम्बोप्लास्टिन initiate formation of prothrombinase in blood. So prothrombinase convert thrombin into prothrombin into thrombin C and ultimately deform fibrinogen and ultimately clot. So option त्याचा A येतो. 33 चा ऑप्शन A येणार A. हे coagulating mechanism of coagulation आहे. That is very important. Coagulation mechanism आहे. अरे पुढे गेलो. पुढे बघा. 35 prothrombin required of for blood clotting is produced in 35 that is prothrombin, right? Option is B. No. 37 बघा. During the process of blood coagulation vitamin K helps in 37 right, the formation of prothrombin. So that is 38. Sorry, D. No. फोर्टी बघा. In the clotting mechanism pathway, thrombin activates the factor 40. In the coagulating mechanism, pathway thrombin activates the factor. मग आपण बघितलेलं फॅक्टर कोणकोणते आहेत. सो ऑप्शन त्याचा 40चा ऑप्शन ए येतो ए. No. 42 बघा. Most of our cells are surrounded by 42. That is called as interstitial fluid. Option is C. म्हणजे extracellular fluid. Now 44. बघा. The lymph node form 44. Lymph node form, right, antibodies. Option is D. Read the following statement and select the correct option. First, lymphatic capillaries are free and bind at one end. Lymph does not flow in a circular manner. 46. Kind of answer 46. So, lymphatic capillaries are free and blind at one end. बघा हे statement correct आहे. And lymph does not flow in a circular manner. So option त्याचं A येतं. So blood does not flow in circular manner because it's a one-way direction. Okay. So option त्याचा first येणार, circular manner नाही आहे. नंतर 47 बघा, 48 बघा. Which of the following statement is true for lymph? 48. Which of the following statement true for lymph? So 48 चा answer blood येतो. Sorry, B येतो. Blood
minus RBC and some protein. Then 49 बघा, open circulatory system is present in 49. Open circulatory system म्हणजे काय? When blood does not flow through closed vessel, it comes out into open space. So it is found in arthropods and mollusks. So option is 49D. That is correct. In case of arthropods and mollusks, the circulatory system is of open type. Now 51 बघा. बघा 51 चा डायग्राम दिलेला आहे तुम्हाला. Now 51 च्या डायग्राम मधून आपल्याला बापरे एवढं मोठं आहे. $51. कशी नाव शोधणार? बरं, ए आउटा, ए आउटा, ए आउटा. तुम्ही काय दिलंय? बी दिलंय का? बर, बी पल्मनरी. ठीक आहे. येस, आन्सर इज बी आहे ना त्याचं. ए आउटा, बी पल्मनरी आर्टरी, सी पल्मनरी वेन, डी लेफ्ट ऑरिकल, डी बघूया. डी 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 डी. राइट, राइट. ऑप्शन इज बी. No. 53 बघा. 50, what is the answer of 53? Which of the following chambers of the heart has the thickest muscular wall? 53. सोपं होतं. That is right ventricle. No, it is left ventricle. Whether it is D or C. Option is D, that is left ventricle. Left ventricle सर्वात thick असतो. No. 55 बघा. Pacemaker is situated at 55. Right, that is wall of the right atrium. Option is A. 56, 57. Now, which one of the following pairs, two terms represent the same thing? 57. Right, the mitral valve is also called as bicuspid valve. No, 58. नाही 59. 59 बघा. डायग्राम दिली आहे. डायग्राम वरून आपल्याला आन्सर लिहायचे आहेत. 59. कुछ खाली आंसर है. हाँ. Yes. Which label part represent the site of the generation of action potential in the human heart?
59. Right. Answer is A. Now coordinate ending नको आहे. 61 बघा. The problem of electrical discontinuity caused in the normal heart rate by connective tissue separating the aorta from the ventricle is solved by 61. The problem of electric discontinuity caused in the normal heart rate. So A, B, 61. Having optic pacemaker हे नाही येणार, D पण नाही येणार. Option is A. Right. A option येणार, बरोबर आहे. No. 68 बघा. What is the answer of 68? A red blood cells entering the right side of the heart passes by or through the following structure. 68. Right. The option is fifth. That is SA node, sinoatrial node. The option, एक मिनट, 68. 5, 3, 1. Okay, option D येणार त्याचा. Right. 69 झाला. 70 बघा. In the given figure, the duration of the event of the cardiac cycles are given. Identify these events and select the correct option. 70. बघा, A आहे ना तो जास्त असतो, that is joint diastole, which is 0.4%. B आहे तो atrial systole आहे 0.1% आणि C आहे तो 0.3%. So option is C. Option is C नाही D. No. 71 बघा. 71 नको आपल्याला. 72 बघा. 72 in a cardiac output 5250 ml per minute with 75 heartbeats per minute. The stroke volume is 72. बघा तो फॉर्म्युला आहे, cardiac output is equal to stroke volume into heart rate. So what is the answer of 72? That is 5250 upon 75 ना. So 72 चा answer येईल मग 70 ml. That is 70. Now म्हणजे D option ना. 74 बघा. Now which one of the following is the matching pair? 74. आपण काल लेक्चरला असं बघितलं, पहिला लब साऊंड मग डब साऊंड येतो. So 74